आज आपण बनवणार आहोत केस गळतीवर एक रामबाण उपाय आणि बहुगुणी अशी कढीपत्ता चटणी, जी तुमच्या जेवणाची चव तर वाढवतेच, पण केस गळतीसुद्धा थांबवते. चला तर मग बघूयात रेसिपी. तर यासाठी इथे मी 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला कमी अशी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे. बऱ्याचदा आपण जेव्हा भाजी घेतो त्याबरोबर कढीपत्ताही आपल्याला फ्रीमध्ये दिला जातो. तर आपल्याला ती आवडच असते की थोडासा तरी कढीपत्ता आपण मागवून घेतोच. आणि बऱ्याचदा गावावरून आल्यावरसुद्धा आपल्याला गावाकडचा कढीपत्ता भरपूर आलेला असतो. तर अशावेळी या भरपूर आलेल्या कढीपत्त्याचं काय करायचं, तर तो असा हा बहुगुणी जो कढीपत्ता आहे त्याची चटणी तुम्ही करून जेवणाची तर रंगत वाढवालच, पण केसगळतीवरही खूप छान उपाय आहे. तर आता ही डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता इथे अर्धा वाटी शेंगदाणे मी भाजून घेत आहे त्याच तेलामध्ये. तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित लाल रंगावर भाजून झालेले आहेत, तर तेही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर या रंगावर इथे शेंगदाणे भाजलेले तुम्ही बघू शकता. आता यास अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे, तेही लालसर रंगावर भाजायचं आहे. खोबरंही लाल रंगावर आता भाजून होत आहे आणि तेही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. खोबरं भाजून झाल्यानंतर इथे तीळ घेतलेले आहेत मी अर्धा वाटीपेक्षा थोडे कमी. तेही आता लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. तीळही भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर थोडेसे तडतडल्यानंतर हे लाल व्हायला सुरुवात होतात आणि त्यानंतर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत. तव्यातले तेल संपलेलं आहे, तर इथे मी 2 चमचे तेल पुन्हा घेत आहे आणि या तेलामध्ये आता आपल्याला कढीपत्ता सगळा व्यवस्थित भाजून कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तर इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवलेला होता. तो सर्व कढीपत्ता आता याच्यामध्ये घालायचा आहे. तर 1 बाउल कढीपत्ता आहे, 1 कुंडाभर हा कढीपत्ता आहे. तर हा कढीपत्ता इथे मी आता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे. कढीपत्ता कुरकुरीत झाल्यानंतर तोही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर सर्व पदार्थ इथं मी एकत्र केलेले तुम्ही बघू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्येच डायरेक्ट काढलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा जरासं तेल घेऊन फुटाण्याची डाळ जी आहे तीही भाजून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि ती आता लालसर रंगावर भाजून घेत आहे. डाळ भाजून झालेली आहे, तर तीही आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता या सगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. तर इथं मी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे 1 चमचा. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 2 चमचा घेतला तर याचं प्रमाण परफेक्ट होतं. आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तसेच अर्धा चमचा इथे जिरे घ्यायचे आहेत. 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. लसूण जर खात नसाल तर नाही टाकलात तरी चालेल. आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून मी रवाळ असं मिश्रण केलेलं आहे. तर पूर्ण अशी बारीक भुकटी न करता थोडंसं रवाळ आपल्याला ठेवायचं आहे. या पद्धतीवर इथे बारीक करून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपण या प्लेटवर काढून घेऊयात आणि हातानं ही पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कारण मिक्सरमध्ये याचे गोळे तयार होतात. तर एकसारखी चटणी होण्यासाठी हातानं याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी ही चविष्ट अशी कढीपत्त्याची चटणी, तसेच गुणकारी अशी ही चटणी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.